त्यातलं. महाद्वाराच्या पायरीशी हे अतिशय महत्वाचं संत साहित्याच्या क्षेत्रातलं असं संपादन आहे आणि जे डॉक्टर हेमंत इनामदार, के.व्ही. इनामदार आणि डॉक्टर ल.रा. नसीराबादकर या 2 अभ्यासकांनी संत साहित्याच्या विशेषतः आपण ज्या प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास नावाचं जे छोटं पुस्तक आहे, याचा आधार नेहमी घेतो अभ्यासासाठी, ते ल.रा. नसीराबादकर यांनी लिहिलेलं आहे. आणि डॉक्टर हेमंत इनामदार हे तर संत साहित्याचे फार मोठे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध होते. आज ते नाही आहेत आपल्यामध्ये. नसीराबादकर सर आहेत आपल्यामध्ये. आमच्या मराठी प्राध्यापक परिषदेच्या अधिवेशनामध्ये नसीराबादकर सर एकदा आले होते उद्घाटक म्हणून. आणि हेमंत इनामदार सरांशी माझा संपर्क आला होता जेव्हा मी माझं प्राचीन अर्वाचीन साहित्यानुबंध नावाच्या पुस्तकाचं संपादन केलं. तेव्हा इनामदार सर होते त्या काळामध्ये आणि त्यांनी मला तो लेख पाठवला होता, जो त्यांनी आम्ही आमच्या पुस्तकामध्ये संपादनामध्ये माझे जे गुरु होते प्राध्यापक म.श. वाबगावकर, ते पण आता नाही आहेत, मागच्या वर्षी गेले ते. त्या गुरूंच्या गौरवार्थ आम्ही एक गौरवग्रंथ काढला होता, प्राचीन अर्वाचीन साहित्यानुबंध. त्याच्यामध्ये हेमंत इनामदारांनी आम्हाला चांगला लेख दिला होता. संत काव्याचे आधुनिक काव्याशी, आधुनिक साहित्याशी कसे अनुबंध आहेत वेगवेगळे, ते तपशीलवार मांडणी करणारा. तर डॉक्टर हेमंत इनामदार हे मोठे संपादक आहेत. आज ते नाही आहेत आपल्यामध्ये दुर्दैवाने. पण संत साहित्याचे अभ्यासक म्हणून हे दोनही जे अभ्यासक आहेत आणि यांनी केलेलं हे संपादन अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं संपादन आहे. आणि त्याला जे नाव दिलंय त्यांनी ते सुद्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाद्वाराच्या पायरीशी. महाद्वाराच्या पायरीशी. आता महाद्वार म्हणजे आपल्या सगळ्यांना सांगायची गरज नाही. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं जे महाद्वार आहे किंवा तो दरवाजा आहे जिथून आपण आतमध्ये प्रवेश करतो आणि आपण विठ्ठलाची मूर्ती बघतो, त्या विठ्ठल मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे त्याला महाद्वार म्हणतात. वारकरी संप्रदायामध्ये त्याला महाद्वार म्हटलं जातं. आणि या महाद्वारातून जे विठ्ठलाचं दर्शन होतं, त्याच्या दर्शनाने आणि हे सगळे संत मंडळी जी आहेत ती अतिशय धन्य समजतात त्याला स्वतःला. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. म्हणजे असं चोखामेळ्यांनी सुद्धा आपल्या अभंगामध्ये लिहिलेलं आहे. चोखामेळा जे एक दलित संत होऊन गेले आपल्या परंपरेमध्ये, वारकरी संप्रदायाच्या परंपरेत. तर महाद्वाराच्या पायरीशी हे जे आहे, ही जी एक प्रकारची ओळ आहे किंवा हा जो शब्द समूह आहे, शब्द समुच्चय आहे, या शब्द समुच्चयाला विशिष्ट अर्थ आहे, विशिष्ट भावार्थ आहे. त्याच्या मागे एक विशिष्ट अशा प्रकारची परंपरा आहे. एक दुःख वेदनेची पण त्याला एक छटा आहे. आणि सोबत पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी लीन झालेल्या वारकरी संप्रदायाच्या संत मंडळीच्या त्या भक्तिगंगेच्या प्रवाहाची पण याला पार्श्वभूमी आहे. दोन्ही गोष्टी आहेत. महाद्वाराच्या पायरीशी या शब्द समुच्चयामध्ये एक वेगळा आशय भरलेला आहे. आणि आजचा जो दिवस आहे, धम्मचक्र प्रवर्तनाचा दिवस आहे नेमका, आणि त्या दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशातल्या संपूर्ण दलित समाजाच्या उद्धाराचं कंकण बांधलं होतं आणि दलित समाजाचा उद्धार त्यांनी घडवून आणला. एक प्रकारे आपल्या भारत देशाचाच उद्धार त्यांनी घडवला असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण की हे जे आपल्या समाजाचं एक अंग आहे, अभिन्न अंग आहे, आपल्या देशाचं अभिन्न अंग आहे. सगळ्या जातीपातीचे लोक जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते सगळे आपल्या समाजाचं अभिन्न अंग आहे. आणि असं म्हटलं जातं, आपण नेहमी त्याचं उदाहरण घेतो की एखाद्या शरीराचा एखादा अवयव जर निकामी असेल, लुळापांगळा असेल आणि तो जर हे झाला असेल, म्हणजे त्याला काही कारणाने जर तो अवयव आपला निकामी झाला असेल तर त्या आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. संपूर्ण राष्ट्रपुरुष जो आहे, त्या राष्ट्रपुरुषाचे सगळे अंग जे आहे ते मजबूत राहिले तरच राष्ट्र मजबूत राहू शकतो. आणि त्याच्यामुळे दलित समाज जो एक आपल्या शेकडो वर्षांच्या परंपरेमध्ये एका विशिष्ट वर्गाला आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या ज्या समाजाला अन्याय, अत्याचाराचा, शोषणाचा, पीडेचा, वेदनेचा, दुःखाचा सामना करावा लागला शेकडो वर्ष, त्या दुःखावर फुंकर घालून आणि त्या समाजाला त्या सगळ्या कर्दमातून, त्या चिखलातून
आणि रूढी परंपरांच्या, जातीभेदाच्या, अस्पृश्यतेच्या आणि काय-काय अनेक गोष्टी भोगाव्या लागल्या असतील. त्या सगळ्या चिखलातून बाहेर काढून म्हणजे त्याच्यामध्ये एक विशिष्टच वर्ग नाहीये. मोठा वर्ग आहे त्याच्यामध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे समाज आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत. आपल्या वर्णव्यवस्थेच्या अंगाने विचार केला किंवा जाती व्यवस्थेच्या अंगाने विचार केला, तर आपल्याला त्याचं लक्षात येतं. बघा, महाद्वाराच्या पायरीशी याला या सगळ्या सामाजिक रूढी परंपरांची पार्श्वभूमी लाभली आहे. म्हणून हा जो संग्रह आहे, हे जे संकलन आहे, हे तसं संत साहित्याचंच संकलन आहे. महत्वाचं आहे बघा, वारकरी संप्रदायाचं जी संत साहित्याची परंपरा आहे, वारकरी संत काव्याची परंपरा आहे. त्या संत काव्याच्या परंपरेतलाच एक प्रवाह आहे हा महाद्वाराच्या पायरीशी. पण त्या प्रवाहाचं काही वेगळेपण आहे. त्या प्रवाहाची वैशिष्ट्यपूर्णता आहे. या पुस्तकाने ते जे दुःख आहे, महाद्वाराच्या पायरीच्या बाहेर उभं राहून विठ्ठलाची भक्ती करण्यातली जी आर्तता आहे, जी वेदना आहे, जे दुःख आहे, जे सामाजिक उपेक्षितपणाचं दुःख आहे, ते उपेक्षितपणाचं दुःख उजागर करण्याचं काम या संग्रहाने केलेलं आहे. लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे आपण एखाद्या आपल्या अवतीभोवतीच्या माणसांच्या दुःखी असताना आणि जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, हे तर वारकरी संतांनी सांगितलेलंच आहे. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय, हे सांगितलेलंच आहे. आणि ज्ञानदेव ज्यांनी या सगळ्या व्यवस्थेचा पाया रचला, या आपल्या महाराष्ट्र धर्म संस्कृतीचा पाया रचला, त्या किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, ह्या सगळ्या लोकांनी या सगळ्या गोष्टींचं नेहमी काळजी घेतलेली आहे, की समाजातला जो अंतिम घटक आहे, त्याच्या उन्नतीची चिंता आपण केली पाहिजे. कोणत्याही घटक समाजातला कोणत्याही गोष्टीपासून वंचित राहू नये, वंचित राहू नये. आणि म्हणून भक्तीपासून असो किंवा ईश्वराच्या मंदिरापासून असो वंचित राहू नये. आध्यात्मिक अनुभूतीपासून असो, कोणत्याच गोष्टीपासून वंचित राहू नये. आणि म्हणून ज्ञानदेवांनी एक लोकशाहीचं आणि एक मोठं मंदिर एक प्रकारे किंवा लोकशाहीचा एक जागर चंद्रपूरच्या पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जो केला आणि त्याच्यातून असं म्हटलं जातं, की एक आध्यात्मिक लोकशाहीची प्रस्थापना त्यांनी त्या काळामध्ये केली आणि सगळ्या वंचितांना एक प्रकारे त्यांचा भक्तीचा का असेना पण अधिकार मिळवून दिला त्यांना आणि त्याच्यातून त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास आला आणि मोठ्या संतांच्या खांद्याला खांदा लावून चोखामेळा, जनाबाई, कानोपात्रा आणि हे सगळे संत मंडळ जे आपल्याला दिसतात आणि विश्वासपूर्वक आत्मविश्वासाने उभे राहताना दिसतात, हे सगळं संत मंडळ जे आहे त्याचा भावोद्गार त्यांची अभंगवाणी या महाद्वाराच्या पायरीशी मध्ये आणि समाविष्ट करण्यात आली आहे. म्हणून आजच्या दिवसाचं महत्व मी याच्यासाठी म्हणजे आजच्या दिवसाला त्याला जोडता येतं आपल्याला. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दलित समाजाचा आणि भारतीय समाजाचा म्हणजे बाबासाहेबांचं काम असं पुष्कळ लोकांना वाटतं की केवळ दलित समाजासाठीच आहे. असं नाहीये. ते तथाकथित सो कॉल्ड सवर्ण समाज आहे, उच्च तथाकथित सो कॉल्ड सो कॉल्ड म्हणण्याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल. असं कोणी उच्च नीच नसतं. म्हणून मी सो कॉल्ड म्हणतो. जर स्वतःला समजत असतील तर ते सो कॉल्ड म्हणजे तथाकथित. असं कोणी उच्च आणि नीच नसतं. किंवा खालचा आणि वरचा असं नसतं. लक्षात घ्या, की माणसाला जी प्रतिभा प्राप्त झालेली आहे, म्हणून त्या काळामध्ये चोखामेळ्यासारखा एका उपेक्षित जातीत जन्मलेला संत सुद्धा जी अभंग रचना करतो, ती ज्ञानदेवांच्या, नामदेवांच्या आणि तुकारामांच्या तोडीची अभंग रचना आहे. भलेही त्यांच्या अभंगवाणीवर नामदेवांच्या, ज्ञानदेवांच्या कुठल्यातरी त्या आणि प्रभावाची छाया आपल्याला दिसते. पण तरी सुद्धा त्यांची जी अंगभूत प्रतिभा आहे, ती त्याच्यातून आपोआप प्रगट होते. अवघा रंग एकची झाला. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. सारखं चोखामेळ्याची रचना करतात. त्याच्यामुळे ती प्रतिभा आपल्याला दिसते. सोयराबाईच्या अभंगातून दिसते आपल्याला. जनाबाईच्या अभंगातून ती दिसते. कान्होपात्रेच्या अभंगातून दिसते. आणि त्याच्यामुळे आपल्या लक्षात येतं, की हे जे काही तथाकथित उच्च-नीचतेचा, जातीभेदाचा भाव आहे, आपल्या समाजामध्ये जो जोपासला गेलेला आहे. दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. आजही अनेक लोकं तशा पद्धतीने विचार करणारे आहेत. एका बाजूला अन्याय करणारे, एका बाजूला द्वेष करणारे असं सगळं ते एक दुष्ट चक्र आहे आपल्या ह्याच्यात.
पण ते दुष्टचक्र भेदण्याचं कार्य बघा, 800 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर आणि नामदेवांसारखे संत, की या सगळ्या संत मंडळीच्या मांदियाळीचं नेतृत्व करतात. त्या संत मांदियाळीच्या त्या नेतृत्व करणाऱ्या सूत्रधारांनी आणि नेत्यांनी त्या काळामध्ये ही जी विषमता आहे, ती विषमता आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये मोडून काढलेली आपल्याला दिसते. म्हणून चोखा मेळा, ज्ञानदेवांच्या खांद्याला खांदा लावून चोखा मेळा, सावता माळी, गोरा कुंभार, नामदेव शिंपी समाजाचे आहेत. हे सगळे संत, जनाबाई दासी आहे नामदेवांच्या घरी काम करणारी, भागू महारीन, कान्होपात्रा वेश्याच्या याच्यातून आलेली आहे, परिवारातून आलेली एक प्रकारची वेश्याच आहे, पण तिला आपल्या जीवनाला आपल्या परिवर्तन करून टाकलेलं आहे आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला ती करुणा भागते, करुणा भागते. तर हे सगळे बघा, तुम्ही विचार करा, आज जर एखादी वेश्या एखाद्या संत मंडळांसोबत जर आणि आली आणि तिने त्या भजनांमध्ये भाग घेतला, जसं मीराबाईला त्या काळामध्ये लोक जेव्हा हे करत असे म्हणजे मीराबाई तर मोठी आणि संत होत्या त्या आणि त्या तर राजघराण्यातल्या होत्या. तरी पण त्यांना एक प्रकारे सामना करावा लागला लोकांच्या विरोधाचा. हे सगळं असताना जनाबाई सारखी दासी संत म्हणून संत मंडळामध्ये मिरवते आणि संत मंडळांच्या खांद्याला खांद्या लावून बसते. कान्होपात्रासारखी वारकरी संप्रदायामध्ये जी वेश्या एक प्रकारची आहे असलेली एक स्त्री आहे, म्हणजे आता तर तो शब्दही वापरत नाही. तो शब्दही वापरणं गुन्हा आहे, चुकीचं आहे असं मानलं जातं. की जी शरीर विक्रय करणारी एक जी स्त्री आहे दुर्दैवाने त्या ह्याच्यामध्ये ती गेलेली आहे, ती सुद्धा संत कान्होपात्रा होते. तिच्यावर चित्रपट काढतात आपल्या इकडे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ एकच आहे, की ते जे संत आहेत ज्ञानदेवांसारखे, नामदेवांसारखे त्यांची जी व्यापक भूमिका आहे, सामाजिक भूमिका आहे, त्यांचं जे हृदय आहे, ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. आहे की नाही? म्हणजे ज्ञानदेवांचं मोठेपण काय वर्णावं? हे जे सगळं आहे, त्याच्यामुळे त्यांना आपल्या सोबत आणि ठेवलेलं आहे. या संतांची अभंगवाणी, या उपेक्षित संतांची अभंगवाणी ज्या ग्रंथामध्ये, ज्या पुस्तकामध्ये संपादित आणि एकत्रित करण्यात आलेली आहे, त्याचं नाव आहे महाद्वाराच्या पायरीशी. आणि महाद्वाराच्या पायरीशी म्हणजे काय? महाद्वारामध्ये प्रवेश नाही, महाद्वाराच्या आत नाही, महाद्वाराच्या उंबरठ्यावर नाही, महाद्वाराच्या मध्ये नाही, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहामध्ये नाही ज्यांना प्रवेश, ते पायरीशी उभे आहेत. आणि पायरीशी उभं राहून विठ्ठलाची भक्ती करत आहेत. त्या काळातल्या समाज व्यवस्थेचं जे काही हे अधःपतन आहे म्हणू आपण, किंवा त्या काळातल्या समाज व्यवस्थेमध्ये पुरेसं परिवर्तन करण्याची आणि क्षमता किंवा तशी एक पद्धत त्या काळामध्ये नसावी, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना त्या लोकांना आपल्या हृदयाशी धरलं सगळ्यांना. नामदेव, ज्ञानेश्वर आणि सगळ्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदायाने आणि झेंडा फडकवला आणि एकतेची आणि एकात्मतेची ध्वजा फडकवली वारकरी संप्रदायाने. तुका झालासे कळस असं म्हटलं, ज्ञानदेवे रचिला पाया असं म्हटलं, विठू माझा लेकरू बाळा संगे गोपाळांचा मेळा असं जनाबाई म्हणू शकली. जनाबाई एक दासी असलेली, जातीचा पत्ता नाही जनाबाईच्या. कोणत्या जातीची होती जनाबाई, काही जातीचा पत्ता नाही. कोणी म्हणतात खालच्या, तथाकथित खालच्या जातीची होती वगैरे वगैरे. सो कॉल्ड खालची वरची अशी जात नसते, होती त्या काळामध्ये मानली जायची म्हणून म्हणतोय मी, असं म्हणतात. काही हे नाहीये जातीचा पत्ता काय आहे, फक्त एवढं माहिती आहे की नामदेवांच्या घरी ती मोलकरीण म्हणून एक काम करते. ती जनाबाई या संत मंडळांमध्ये हे करते. चोखामेळ्यासारखे संत, जे मंगळवेढ्याला ज्यांचा जन्म झालाय, मंगळवेढ्याला ज्यांचं जीवन गेलंय असं मानलं जातं. चोखामेळ्यांचा जन्मकाळ आणि मृत्यूकाळ नीट उपलब्ध नाही, जन्मकाळ उपलब्ध नाही, पण तरी साधारणपणे ते ज्ञानदेव नामदेवांच्या आसपास समकालीन, थोडे उत्तरकालीन आणि संत आहेत असं मानलं जातं. आणि त्यांचा या संत मंडळामध्ये वावर आहे, संत मंडळामध्ये त्यांचं सगळं. म्हणून जनाबाईच्या अभंगामध्ये विठू माझा लेकरू बाळामध्ये उल्लेख येतो, चोखा जीवा बरोबरी बंका कडेवरी नामा करांगुळी धरी, असं जनाबाई म्हणते. आणि जनाबाई समकालीन आहे नामदेवांना आणि ज्ञानदेवांना, लक्षात घ्या आपण.
आणि जनाबाई समकालीन असलेल्या चोखामेळ्यांचा उल्लेख करते. चोखा जीवा बरोबरी बंका कडेवरी नामा करांगुळी धरी. बंका जो आहे तो सोयराबाईंचा भाऊ आहे. म्हणजे चोखामेळ्यांची पत्नी सोयराबाई आणि सोयराबाईंचा भाऊ बंका आणि चोखामेळ्यांची बहीण निर्मळा आणि चोखोबांचा मुलगा कर्ममेळा, चोखामेळा, सोयराबाई, बंका, निर्मळा आणि कर्ममेळा हे संपूर्ण कुटुंब विठ्ठल भक्तीमध्ये रंगून गेलेलं कुटुंब आहे. उपेक्षित समाजामध्ये जन्म झाला तरी त्या काळामध्ये एक प्रकारचा जातीपातीचा भेद आहे. तो आध्यात्मिक पातळीवर, धार्मिक पातळीवर, भक्तीच्या क्षेत्रामध्ये ज्ञानदेव नामदेवांच्या मांदियाळीमध्ये मोडून काढला गेला आहे, मोडून पडलेला आहे. आणि म्हणून ती परंपरा चालत आलेली आजपर्यंत आपल्याला दिसते. आपल्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र संस्कृतीची जी एकात्मता ज्या पायावर आधारलेली आहे, ज्या अधिष्ठानावर आधारलेली आहे, ते अधिष्ठान वारकरी संप्रदायाचं आहे आणि तो पाया संत ज्ञानदेवांनी आणि संत नामदेवांनी पुरवलेला आहे. तो पुढे मजबूत केलेला आहे एकनाथांनी आणि त्याच्यावर कळस चढवलाय संत तुकोबारायांनी. असं वर्णन बहिणाबाईंनी आपल्या याच्यामध्ये केलं. तर ही जी महाद्वाराच्या पायरीशी राहून आपला जो भक्तीचा भाव आहे विठ्ठलाविषयीचा, आत्यंतिक प्रामाणिक तळमळीचा भाव आहे, तो भक्तीचा भाव वर्णन करणारी जी संतवाणी आहे, जी संत मंडळी आहे, भक्त मंडळी आहे, कधी कधी दोन शब्द वापरतात लोक, संत आणि भक्त. प्रत्येकाला संताची उपाधी पुष्कळदा दिली जात नाही. लक्षात घ्या, संत ही उपाधी एका वेगळ्या प्रकारची उपाधी आहे. पण संत चोखामेळा असं आपण म्हणतो, संत जनाबाई असं आपण म्हणतो, संत बंका असं म्हटलं जात नाही साधारण, संत कर्ममेळा असं म्हटलं जात नाही साधारण. कारण की शेवटी काय आहे की ह्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या किंवा सामाजिक क्षेत्रातल्या, सांस्कृतिक क्षेत्रातल्या, धार्मिक क्षेत्रातल्या जे काही एक प्रकारचे स्तर असतात ते त्यांच्या त्यांच्या अधिकारांनी त्या संतांनी प्राप्त केलेले असतात. त्याच्यावर संत आणि भक्त आणि कथावाचक अशा प्रकारचे शब्द आपण वापरतो. संत मुरारी बापू असं आपण म्हणतो, काही लोक कथावाचक मुरारी बापू असं म्हणतात. त्यांना संतांची उपाधी देत नाही आणि तेही स्वतःला देत नाही, हाही भाग आहे. तर आधुनिक काळामध्ये पण जे वेगवेगळ्या संप्रदायाची मंडळी असतात त्यांना सगळ्यांना संत अशी उपाधी दिली जात नाही. पण वारकरी संप्रदायातल्या संतांना, ज्यांना संत ही उपाधी दिली जाते, त्याच्यामध्ये संत चोखामेळा ते आहेत आणि ते प्रधान प्रमुख अशा प्रकारचे उपेक्षित संत. आणि त्यांची जी अभंगवाणी आहे, त्यांच्या अभंगवाणीमध्ये एका बाजूला आनंद आहे, एका बाजूला दुःख आहे, एका बाजूला भक्तीमध्ये दंग झाल्याचं जी आनंदाची अनुभूती आहे, ब्रह्मानंदाची अनुभूती आहे, ती ब्रह्मानंदाची आणि आनंदाची आणि विठ्ठलाशी एकरूप होण्याची आणि विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस एका बाजूला आपल्याला दिसते. दुसऱ्या बाजूला या समाज व्यवस्थेमध्ये जे उपेक्षितपणाचं दुःख या संतांच्याही वाट्याला आलेलं आहे, ते दुःख सुद्धा. आणि म्हणून महाद्वाराच्या पायरीशी याच्यामध्ये जे 8 संतांची अभंगवाणी संकलित करण्यात आली आहे, त्या अभंगवाणीचं वैशिष्ट्य काय आहे एकूण संत परंपरेमध्ये, तर हे संत तथाकथित आणि खालच्या जातीमध्ये, तथाकथित निम्न जातीमध्ये आणि समजल्या जाणाऱ्या आणि ज्या जातींवर किंवा ज्या वर्गावर एक प्रकारे समाज व्यवस्थेने वर्षोनुवर्ष अन्याय केला आहे, रूढी परंपरा, ज्या दुष्ट वाईट रूढी परंपरा, अंधश्रद्धा आहे, त्या त्यांच्यावर लादलेल्या आहेत. धर्माच्या नावाखाली, याच्या नावाखाली, त्याच्या नावाखाली, संस्कृतीच्या नावाखाली, परंपरेच्या नावाखाली, रूढी परंपरांच्या नावाखाली, ग्रंथांच्या नावाखाली आणि पोंगा पंडितांच्या नावाखाली वगैरे वगैरे, उच्च वर्णाच्या नावाखाली ज्या वाईट, दुष्ट, घृणास्पद रूढी परंपरा ज्या संतांच्या ज्यांच्या जीवनावर लादलेल्या आहे, त्या उपेक्षित संतांची अभंगवाणी आहे, त्यांचा हा भावोद्गार आहे, त्यांच्या या भावनांचा उद्गार आहे. अशी अभंगवाणी जी आहे ती वैशिष्ट्यपूर्ण अभंगवाणी आहे. एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू, एका डोळ्यात समाधान आणि एका डोळ्यात असमाधान,
अशा प्रकारचं भावविश्व ज्या अभंगवाणीमध्ये आपल्याला साकारलेलं दिसतं, ती अभंगवाणी उपेक्षित संतांची अभंगवाणी. आणि म्हणून या उपेक्षित संतांच्या अभंगवाणीमध्ये मी आजचा जो संदर्भ तुम्हाला सांगत होतो, धम्मचक्र प्रवर्तन दिनांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याचं, भारताच्या उत्थानाचं आणि भारताच्या निर्मितीच्या महान कार्याचं जे काही पार्श्वभूमी आहे आधुनिक काळामध्ये, की दलितांचा उद्धार, दलित समाजाच्या उद्धाराचं एक मोठं कार्य बाबासाहेबांनी केलं आणि त्यातून जे दलित साहित्य पुढच्या काळामध्ये आंबेडकरी आणि आंबेडकरवादी साहित्य आपल्या मराठी साहित्यामध्ये एका नव्या तेजपुंज पद्धतीने उदयाला आलं. एक नवा प्रवाह मराठी साहित्यामध्ये जो निर्माण झाला, दलित काव्याचा, दलित आत्मकथनांचा, दलित कथांचा, दलित कादंबऱ्यांचा, असा जो नवीन प्रवाह, दलित रंगभूमीचा एक नवीन प्रवाह जो मराठी साहित्यामध्ये चैतन्यपूर्ण असा प्रवाह जो निर्माण झाला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, त्या दलित साहित्याच्या प्रवाहाची एक नाळ आपल्याला संत चोखामेळ्यांसारख्या उपेक्षित संतांच्या अभंगवाणीशी जोडलेली दिसते. म्हणजे आपल्या मराठी काव्याची जी एक संपूर्ण 800-900 वर्षांची परंपरा आहे, त्या परंपरेमध्ये सुद्धा दलित साहित्याचा एक धागा आपल्याला जुळवता येतो. स्त्रीवादी साहित्याचा एक धागा संत जनाबाईंच्या अभंगांशी आणि कान्होपात्रीच्या अभंगाशी आपल्याला जुळवता येतो. तसंच दलित काव्य प्रवाहाचा, हे दोन काव्य प्रवाह आपल्याला स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये 60 काळामध्ये अवतीर्ण झालेले दिसतात, नव्याने अवतीर्ण झालेले दिसतात. एक नव भावविश्व, एक ग्रामीण भावविश्व प्रभावीपणे मराठी काव्यामध्ये अवतीर्ण झालं, ते ग्रामीण साहित्याच्या रूपाने. आणि एक दलित उपेक्षित अशा प्रकारच्या समाजाचं भावविश्व, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूक नायक म्हणतात, त्या मूक नायकाने आपलं मौन सोडलं आणि तो बोलका झाला, तो लिहायला लागला, तो अक्षरांचा स्वामी झाला. तुझ्यामुळेच उभे आहे बाबा हे अक्षरांचे आभाळ माझ्या डोक्यावर, असं केशव मेश्राम आपल्या एका कवितेमध्ये म्हणतात. तर ज्यांनी ज्या प्रेरणा पुरुषांनी हा सगळा एक प्रकारचा समाज जवळून काढून एक नवउत्थान आपल्या समाजामध्ये घडवून आणलं, त्याचं आज आपल्याला स्मरण होतं. कारण की त्या आधुनिक मराठी, आधुनिक दलित साहित्याचं जे प्राचीन अनुबंध आहे, तो प्राचीन अनुबंध आपल्याला महाद्वाराच्या पायरीतल्या त्या संतांशी दिसतो. चोखामेळ्यासारख्या संतांशी दिसतो, सोयराबाई सारख्या संतांशी दिसतो. हे पूर्ण कुटुंब जे आहे, चोखामेळा आहे, सोयराबाई आहे, सोयराबाईंचा भाऊ बंका, आणि चोखोबांची बहीण निर्मळा हे पती पत्नी आहे. बंका आणि निर्मळा हे पती पत्नी आहेत. आपण त्याला आट-साट म्हणतो की नाही, आट-साट. म्हणजे याची बहीण आणि तिचा भाऊ असं. तर बंका हा सोयराबाईंचा भाऊ आहे आणि निर्मळा ही चोखामेळ्यांची बहीण आहे. हे दोघं पती पत्नी, सोयरा आणि चोखा हे दोघं पती पत्नी. चोखामेळ्यांचे जे गुरु आहेत ते संत नामदेव महाराज. चोखामेळ्यांसोबतच एक आध्यात्मिक आणि ज्ञानाच्या पातळीवर जे गुरु आहेत ते ज्ञानदेव आहेत. चोखामेळ्यांनी आपल्या अभंगामध्ये ज्ञानदेवांचं वर्णन केलेलं आहे. ही अशी परंपरा आहे. आणि सोबत चोखामेळ्यांचा जो मुलगा आहे कर्ममेळा, हे 5 जणांचं कुटुंब, अवघा रंग एकची झाला. भक्ती रंगामध्ये रंगलेलं कुटुंब, दलित समाजातलं हे जे कुटुंब आहे ते म्हणजे आपल्या एकूण महाराष्ट्रीय परंपरेतल्या एकात्मतेचं आणि समरसतेचं अत्यंत महत्वाचं आणि आशादायक अशा प्रकारचं उदाहरण आहे. आणि बऱ्याच प्रमाणामध्ये अनेक विषमता जी आहे वेगवेगळ्या क्षेत्रातली, ती विषमता मोडून काढण्याचं कार्य ते वारकरी संप्रदायाला जमलं, वारकरी पंथाला जमलं आणि ते आपल्या परीने त्यांनी आणि प्रत्यक्ष त्याची प्रयोगशाळा म्हणून वारकऱ्यांची वारी आणि वारकऱ्यांचं जे काही सगळ्या प्रकारचे उत्सव आहेत, त्या उत्सवाच्या आणि वारीच्या माध्यमातून तो प्रयोग समरसतेचा आणि एकात्मतेचा प्रयोग जो करून दाखवला, तो अभूतपूर्व अशा प्रकारचा प्रयोग आहे. आणि आधुनिक दलित साहित्याचं चोखामेळ्यांच्या अभंगवाणीशी जे नातं आहे ते आपल्याला दिसतं. आणि हे जे संत आहेत म्हणजे या 5 परिवारातले संतांची अभंगवाणी याच्यामध्ये, म्हणून मी जे वारंवार म्हणतो की नसिराबादकर आणि हेमंती नामदारांनी एक महत्वाचं, अत्यंत महत्वाचं असं कार्य मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये आधुनिक काळामध्ये केलंय. वारकरी संप्रदायाच्या
आणि एकूणच मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये, संत साहित्याच्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे, ते हे कार्य म्हणजे उपेक्षित संतांची अभंगवाणी एकत्र करून महाद्वाराच्या पायरीशी नावाच्या संपादनामध्ये मराठी समाजासमोर ठेवलेली आहे. मराठी समाजासमोर ठेवली आहे. आणि मग आपल्या इथल्या मोठ्या-मोठ्या महान गायकांनी या चोखामेळ्याचे, सोयराबाईंच्या अभंगांचं गायन करून मराठी समाजापर्यंत ती अभंगवाणी पोहोचवली. जनाबाईंच्या, कान्होपात्रांच्या अभंगांचं गायन करून ती मराठी समाजमनापर्यंत पोहोचवली. मराठी समाजमनापर्यंत त्या अभंगवाणीतलं त्या संतांचं भक्तीचा आनंद, भक्तिरसात डुंबलेला त्या मनाचा आनंदही पोहोचवला आणि सोबतच त्या काळातल्या समाजामध्ये त्यांची झालेली जी उपेक्षा आहे, त्या उपेक्षितपणाचं दुःख त्यांच्या अभंगवाणीतून जे हलक्या सुरामध्ये व्यक्त होतं, सौम्य सुरामध्ये जे व्यक्त होतं, ते दुःख सुद्धा, ती वेदना सुद्धा मराठी समाजापर्यंत पोहोचवली. अशा प्रकारचं या संपादनाचं महात्म्य आहे महाद्वाराच्या जे 5 संत आहेत, म्हणजे भक्त आहेत, संत आणि भक्त म्हणू आपण त्यांना. चोखामेळा, सोयराबाई, बंका, निर्मळा आणि कर्ममेळा, हे जे यांचे तुकोबांचे सुपुत्र आहेत. सोयराबाईंचे गुरु म्हणजे प्रत्यक्ष त्यांचे पती चोखामेळा आहेत. बघा, कुटुंब रंगलय भक्तीत असं म्हणू आपण. कुटुंब रंगलय काव्यात जसा कार्यक्रम आहे की नाही आपल्या विसुभाऊ बापटांचा, तर इथे कुटुंब रंगलय भक्तीत, पांडुरंगाच्या भक्तीमध्ये असं आपल्याला दिसतं. अनोखं उदाहरण आहे आपल्या इतिहासातलं आणि आपल्या साहित्यातलं, अनोखं उदाहरण आहे. नंतर भागू महारीण म्हणायचे. भागू नावाच्या संत कवयित्री होऊन गेल्या. त्यांचाही जन्मकाळ 13व्या शतकामध्ये आहे. नंतर कान्होपात्रा नावाच्या कवयित्री आहे. यांचा जन्मकाळ थोडासा नंतरचा सांगण्यात येतो. ते मिसळून गेलाय एक दुसऱ्यांमध्ये. का जुना काळ कसा आहे, एक दुसऱ्यांमध्ये मिसळून जातो. आणि जनाबाई, आपल्याला माहिती आहे की जनाबाई या नामदेवांच्या घरच्या आणि काम करणाऱ्या आणि दासी, नामदेव जनी नामयाची दासी असं त्या स्वतःच म्हणतात, आपण म्हणून म्हणतो दासी. दासी हा शब्द काही तसा योग्य नाही वापरणं. सेविका किंवा घरामधली काम करणारी व्यक्ती असते ती, त्या म्हणजे संत जनाबाई. संत जनाबाई, संत कान्होपात्रा चित्रपट बनलेले आहेत. म्हणजे त्यांना समाजाने संत रूपामध्ये स्वीकारलेले असं आपल्याला. तर या 8 संतांची अभंगवाणी आणि या सगळ्या संतांना प्रेरणा कोणाची आहे, आपल्याला दिसतं संत ज्ञानदेवांची आणि संत नामदेवांची प्रेरणा आहे. चोखामेळ्यांचे गुरु आहेत संत नामदेव महाराज. नामदेवांचे गुरु आहेत विसोबा खेचर, आपल्याला माहिती विसोबा खेचर. आणि विसोबा खेचरांकडे कोणी पाठवलंय, ज्ञानदेवांनीच पाठवलंय नामदेव महाराजांना. आणि या सगळ्या मंडळींचं जे सूत्रधारपण आहे ते एका तरुण कोवळ्या अशा आणि तरुणाने घेतलेला आहे, संत ज्ञानदेवांनी घेतलेला आहे. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ लिहिणाऱ्या संत ज्ञानदेवांनी घेतलेला आहे. त्या ज्ञानदेवांच्या मोठेपणाचं वर्णन संत चोखामेळ्यांनी केलंय, संत तुकारामांनी केलंय, अनेकांनी केलंय. त्यांचं नेतृत्व आणि या सगळ्या मंडळींनी मान्य केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही जी मांदियाळी आहे, ही सामाजिक समरसतेचं अभूतपूर्व अशा प्रकारचं उदाहरण आहे. त्या काळातलं हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्याच्यामध्ये मर्यादा आहे. सामाजिक दृष्ट्या जे काही व्हायला पाहिजे गोष्टी त्या झाल्या नाही. आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य मिळवायच्या काही वर्ष आधी आणि त्याच्या आधीच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. 2 गोष्टी काय सांगतात, की दलितांना सर्वत्र पाणी प्यायची परवानगी नाही, दलितांना मंदिरात जाण्याची परवानगी नाही. म्हणून सावरकरांनी जेव्हा 1935च्या कालखंडामध्ये ते रत्नागिरीला आले, तेव्हा त्यांनी तिथे पतित पावन मंदिराची स्थापना केली, की ज्या मंदिरामध्ये सगळ्यांना प्रवेश आहे, सगळ्यांना प्रवेश. आणि त्या मंदिरामध्ये प्रवेशासाठी आणि ते सुप्रसिद्ध गीतही सावरकरांनी लिहिलं होतं, गाणंही लिहिलं होतं. हे सुतक युगांचे फुटले, हे सुतक युगांचे सुटले, विधी लिखित विटाळही फिटले, जन्मांचे भांडण मिटले. असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही दास आज सहकारी, आभार जाहले भारी. तो एक भंग्याचा मुलगा आणि ते गीत म्हणतो, त्याच्या तोंडामध्ये सावरकरांनी ती गीत घातलेलं आहे. आणि ते गीत म्हणत आणि सगळ्या समाजातले लोक त्या मंदिरामध्ये प्रवेश करतात रत्नागिरीच्या
त्याचं सुंदर वर्णन सावरकरांनी त्या गीतामध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये सामाजिक समरसतेचे उदात्त उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्या अनेक मंडळींचं जे काही अ, कार्य आहे, अत्यंत खडतर अशा प्रकारचं कार्य, त्याच्यानंतर कुठे आपल्या समाजामध्ये स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये एक नवा भारत उदयाला आलेला दिसतो आपल्याला. आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मूल्यांच्या खाली आणि एकत्र आलेला आपला भारतीय समाज, हे आपल्याला चित्र दिसतं. त्याच्या मागे शेकडो वर्षांची, हजारो वर्षांची आणि मेहनत आहे. लोकांनी हे सगळं कार्य वर्षोनवर्ष केलेलं आहे. त्याच्यातून ही एकात्मतेची आणि समरसतेची जाणीव निर्माण झाली आहे. म्हणूनच आपल्याला तो जो अभंग आहे, त्या अभंगामध्ये आपले चोखामेळा काय म्हणतात बघा. चोखामेळ्यांचा प्रसिद्ध अभंग आहे. उंबरठ्यासी कैसे शिव, त्याच्यातूनच आपल्याला दिसतं. दोन्ही भावना दिसतात. दोन्ही भावना दिसतात आपल्याला. उंबरठ्यासी कैसे शिव, आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू, त्यात आम्ही दीन. पायरीसी होऊ दंग, गाऊनी अभंग. पायरीसी होऊ दंग, गाऊनी अभंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग. अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.